सोलापुरातील मराठा समाजातील गटांची वेगवेगळी भूमिका। सकल मराठा समाजाच्या भूमिकेला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध। बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊतांच्या आंदोलनाकडे सत्ताधारी विरोधकांचं दुर्लक्ष। राजेंद्र राऊत यांचं शिष्टमंडळ उद्या मुख्यमंत्री शिंदेंना भेटणार। यवतमाळमधील रस्त्याच्या दुरावस्थेच्या संदर्भात काँग्रेस आक्रमक। वणीमध्ये काँग्रेसकडून खड्ड्यामध्ये बेशर्माचं झाड लावत निषेध। तातडीनं खड्डे बुजवण्याची आंदोलकांची मागणी। शरद पवारांचा अजित पवारांना मोठा धक्का। ईश्वर बाळबुद्धे यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश। नंदुरबारमधील दगडफेकीच्या प्रकरणी 55 जणांना अटक। 55 संशयित अजूनही फरार असल्याची पोलिसांची माहिती। नंदुरबार शहर पूर्वपदावर आणण्यात पोलिसांना यश। खासदार बळवंत वानखेडेंच्या घरासमोर वंचितचं आंदोलन। वंचित आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची। राहुल गांधींच्या वक्तव्याच्या निषेधार्थ वंचितकडून आंदोलन। मराठा समाजाकडून उद्या बीड बंदची हाक। मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ उद्या बीड बंद। प्रभादेवीमधील रस्ता पुन्हा खचला। रस्ता खचल्यानं पाईपलाईन देखील फुटली। मुंबईत वांद्रे येथील रंगशारदामध्ये उद्या शिवसेनेची महत्त्वाची बैठक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीत मार्गदर्शन करणार। बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांचं लवकरच पुनर्वसन होणार। जिल्हाधिकारी आणि प्रकल्पग्रस्तांमध्ये सकारात्मक चर्चा। 14 वर्षांपासून प्रलंबित आहे पुनर्वसनाचा प्रश्न। छत्रपती संभाजीनगरमध्ये बनणार वंदे भारत एक्सप्रेसचे पार्ट। ज्युपिटर वॅगन्स कंपनी उभारणार प्रकल्प। संभाजीनगरमध्ये 100 कोटींची गुंतवणूक। सोलापूरमध्ये विमानसेवा नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरू होणार। उडान योजनेच्या अंतर्गत नवीन हवाई मार्ग मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू। पुण्यातून दुबई आणि बँकॉकसाठी विमानसेवा सुरू होणार। 27 ऑक्टोबर पासून दोन्ही मार्गावर हवाई सेवा। केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। नवरात्र दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासन विभाग ॲक्शन मोडवर। अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या आस्थापनांची तपासणी। सुप्रीम कोर्टाचं यूट्यूब चॅनल हॅक। लाईव्ह स्ट्रीमिंगच्या दरम्यान क्रिप्टोकरन्सीच्या जाहिराती। सुप्रीम कोर्टाच्या सोशल मीडियावर सायबर हल्ला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।